परतवाड्यामध्ये युवा स्वाभिमान पक्षाचा जल्लोष करण्यात आलेला आहे। गुलाल उधळून एकमेकांना पेढे भरून हा जल्लोष करण्यात आलाय। रवी राणा, नवनीत राणा यांच्या नावाचा जयघोष करण्यात आला। अमरावती महानगरपालिकेमध्ये युवा स्वाभिमान पक्षाचे 15 सीट निवडून आल्यानंतर परतवाडा येथील युवा स्वाभिमान कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केलेला आहे। पराभूत उमेदवाराच्या घरासमोर फटाके फोडण्यात आलेले आहेत। नाशिकच्या सोमवारपेठ परिसरातील ही घटना। शिवसेनेचे पराभूत उमेदवार गणेश मोरे यांच्या घरासमोर फटाके फोडण्यात आलेत। पराभूत उमेदवाराला हा डिवचण्याचा प्रयत्न। शिवसेनेच्या पराभूत उमेदवाराच्या घरासमोर फटाके फोडत शिवीगाळ सुद्धा या ठिकाणी करण्यात आली। शिवसेनेचे पराभूत उमेदवार गणेश मोरे यांच्या घरासमोर अज्ञात तरुणांनी फटाके फोडले। यावेळी दोन गटांमध्ये काही काळ बाचाबाची आणि शिवीगाळ सुद्धा झाली। परिसरातील रहिवाशांनी मध्यस्थी केल्याने हा वाद मिटला आहे। या प्रकरणी गणेश मोरे यांच्याकडून भद्रकाली पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे। लांजा नगर पंचायतीमध्ये उपनगराध्यक्षपदी मिलिंद लांजेकर असतील। स्वीकृत नगरसेवकपदी आता दुर्वा भाई शेट्टे आणि सचिन डोंगरकर यांची वर्णी लागलेली आहे। आमदार किरण सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पदभार स्वीकारण्यात आला। पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीची महत्त्वाची बैठक पार पडली आहे। केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडली। आगामी निवडणुकीच्या रणनीती संदर्भात आणि उमेदवार निवडी संदर्भात याच बैठकीमध्ये सविस्तर अशी चर्चा झाली। पुणे जिल्हा परिषदेची निवडणूक भारतीय जनता पार्टीने स्वबळावर लढायला हवी असा सूर या बैठकीत उमटला। या बैठकीला पुणे उत्तर आणि दक्षिणचे जिल्हाध्यक्षांसह प्रमुख नेते पदाधिकारी उपस्थित होते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।